कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेशजी जाधव, विनोद बनकर, गणेशजी व्यवहारे, जी मान्यवर मला दिसत आहेत, आपल्याला विनंती आहे कृपया आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी कृपया व्यासपीठावरती यायचे. ग्रामपंचायत सदस्य राजवान्ना गायकवाड, नारायणजी वाकडे यांना विनंती आहे कृपया आपण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या त्या स्वयंसेवकांना विनंती काल महाराष्ट्र इकडे समोर आणायचे. केंद्रीय नारी शक्ती वंदन अभियान, महिला बचत गट मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी देशाचे केंद्रीय अंतरराज्य मंत्री माननीय आमदार डॉक्टर भगवतरावजी कराड यांच्या मार्गदर्शनाने आपल्या मतदारसंघाचे लाडके आणि लोकप्रिय आमदार, जलसम्राट आमदार, कार्यसम्राट आमदार, समन्वय पाणी वाटपाचे जनक आदरणीय प्रशांतजी बंबसाहेब यांच्याही प्रमुख मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आपण पूर्ण करतोय. या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले भारतीय जनता पार्टीचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजयजी खंबाटे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. नमस्कार. आज लासूर स्टेशन येथे छत्रपती संभाजीनगर केंद्रीय शक्तिवंदन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड, त्याचबरोबर गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांतजी बम यांच्या मार्गदर्शनाखाली व संजयजी केनेकर जे संघटन मंत्री आहेत आणि या शक्तिवंदन कार्यक्रमाचे ते महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज इथं जे उपस्थित आहेत संजयजी खंबाटे जे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे अध्यक्ष आहेत, यांच्या नियोजनातून आणि शिलाताई गाडे या व त्यांचे सर्व पदाधिकारी आणि महिला मोर्चाच्या ग्रामीणच्या अध्यक्षा जयमालाताई बाग, त्याचबरोबर ज्योतिताई गायकवाड, मीनाताई मिसाळ या सर्व महिलांनी आज जो इथे शक्तिवंदन कार्यक्रम, त्याचबरोबर बचत गट आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 1000 ते 1200 महिला जमलेल्या आहेत. या महिलांना सर्वांनी मिळून इथं बचत गट म्हणजे काय असतो, त्याचबरोबर बचत गटातून महिलांचं कसं सक्षमीकरण केलं जातं याविषयी सर्व माहिती, विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. आणि आपल्या भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या नियोजनातून हा जो कार्यक्रम पूर्ण भारतभर आयोजित केलेला आहे, तर अशा कार्यक्रमातून नक्कीच महिलांनाही खूप मोठी शक्ती मिळणार आहे. आणि सन्माननीय पंतप्रधान यांनी त्यांच्या ह्याच्यात हेरलेलं आहे की महिला ही किती सक्षम आहे आणि जर महिलाला आपण पुढे आणलं तर नक्कीच यावेळेस आपण बघितलं मध्य प्रदेश असेल, त्याचबरोबर छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी महिलांना याची धुरा दिलेली होती व महिला ह्या मतदानासाठी वेळोवेळी आणि ठिकाणी ठिकाणी फिरत होत्या. त्यामध्ये जवळजवळ 5% मतदानाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि यावेळेस जेव्हा आता ही मोदीजींची 3rd टर्म आहे, या टर्म मध्ये नक्कीच महिलांच्या हाती जेव्हा ही अशी धुरा दिली जाईल तर यामध्ये मोदीजी हे 400च्या पार असणार आहेत. हे आम्ही मोदीजींची गॅरंटी जी आज फिरलेली आहे गावोगाव, तर यामधून आपल्याला साध्य झालेलं आहे. आणि या शक्तिवंदन कार्यक्रमातून आम्ही तळागाळापर्यंत, अंत्योदयापर्यंत पोहोचलेलो आहोत असं मी आपल्याला जाहीर करते. आणि यामधूनच मोदीजींना आपल्याला पुढे आणायचं आहे असं सर्व महिलांना आवाहन करते. आणि आज आम्ही इथं ग्वाही देतो की आज मातृशक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. आणि इथून पुढे महिलांना जे सक्षमीकरण मोदीजींनी केलेलं आहे, क्षेत्रामध्ये कुठलंही असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ती तेवढीच पुढे आलेली आहे. तर यासाठी मोदीजी, त्याचबरोबर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड असतील, संघटन मंत्री संजयजी केनेकर असतील, आमदार प्रशांत बंब असतील, शहराध्यक्ष संजयजी खंबाटे असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज जर आम्हाला त्यांचं प्रोत्साहन राहिलं, मार्गदर्शन राहिलं तर आम्ही नक्कीच
यावेळेस मोदीजींना 400 के पार केल्याशिवाय राहणार नाही. आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, लोकसभा महिला मोर्चाची समन्वयक आहे. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.